मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागानं पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला। त्याबाबत प्राथमिक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला। तुर्तास आयुक्तांकडून मंजुरी मिळालेली नाही, मात्र महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाणीपट्टीच्या दरवाढीत अडसर ठरण्याची चिन्ह आहे। याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार काय म्हणतात तेही पाहूया। मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त अधिकारात असलेली एक अर्बन लोकल बॉडी आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका या विषयावर स्वतःच्या स्तरावर निर्णय घेऊ शकते। मुंबईकरांच्या वतीने मात्र मी मुंबई महापालिकेला एवढी विनंती जरूर करीन, पहिल्यांदा मुंबईतल्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचेल अशी संपूर्ण व्यवस्था पहिली निर्माण करा। दूषित पाणी नको, पाण्याची गळती नको, पाण्याच्या वेळेत कमतरता नको, पाईप फुटल्यामुळे आज पाणी बंद ही परिस्थिती नको, अशी सुदृढ व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने पहिली करावी आणि मग पाण्याच्या दराच्या वाढी संदर्भातली चर्चा करावी। पाणीपट्टीत 8% दरवाढ म्हणजे मुंबईकरांच्या खिशावर दरोडा, भ्रष्टाचार थांबवा अन्यथा मोठं आंदोलन उभारावं लागेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी दिला आहे। मुंबई महानगरपालिकेने पाणीपट्टीत 8% दरवाढ करून थेट मुंबईकरांच्या खिशावर दरोडा टाकला आहे। जलशुद्धीकरणाच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक संकटात ढकलण्याचा हा खोडसाळ प्रकार आहे। या मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। लोकांमध्ये रोष आहे आणि आवाज लवकरच मोठ्या आंदोलनाच्या रूपात बाहेर पडेल। मुंबईकरांना लुटण्याचे उद्योग थांबवा, नाहीतर जल अभियंत्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई शहरामध्ये उतरून त्यांचं तोंड काळ्या केल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।